श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथे मला तिळाची चिक्की बनवून घ्यायची होती, तर ती निवडून घेतली, गूळ पण बारीक करून घेतला होता. मला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करा. तसं तुम्ही हे फर्स्ट टाईमच चिक्की बनवते तिळाची. शेंगदाण्याची बऱ्याच वेळा बनवलेली आहे, पण तिळाची फर्स्ट टाईमच बनवते. काय खूप छान झाली होती. मला शिवरात्रीची तुम्ही पण बनवसाल तर म्हटलं चला रेसिपी शेअर करा. तुमच्याकडे गूळ जे चिक्कीचा असेल ना, तर चिक्कीचा वापरा. साधा असेल तर साधा पण वापरू शकता. मी साधाच वापरला होता, जी मम्मीकडून आणला होता ते. तरी ते मी मग कढई ठेवून घ्यायची. कढईला चांगलं गरम होऊ द्यायचं. थोडंसं तूप टाकायचं. तुपाला पातळ होऊ द्यायचं. मग त्यातनी गूळ टाकायचं बारीक केलेला. मी जास्त गूळ नाही वापरला, कारण की मी थोडीच करणार होते त्यामुळे. तर मग गुळाला चांगलं पातळ होऊ द्यायचं. त्यात थोडं पाणी टाकायचं. तुम्ही बघू शकता मी किती पाणी टाकलं, तेवढंच पाणी टाकायचं. म्हणजे तुम्हाला जास्त काय असेल तर त्या हिशोबाने जास्त मी थोडी करते. तुम्ही पुढे बघू शकता किती केली ते. इथे गूळ छानपैकी असं हे होऊ द्यायचं, पाग होऊ द्यायचा गुळाचा. तुम्ही बघू शकता मी कसं हे करत आहे ट्राय. आणि मग नंतर त्यात तीळ टाकून द्यायची. गॅस चालूच ठेवायचा, तीळ टाकून द्यायची. मी बंद केलं तर पण माझ्याकडून तीच चुकी झाली. मी परत मग नंतर चालू केलं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्याच्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं. पण ताटामध्ये काढताना ताटाला आधी हे लावून घ्यायचं तूप चांगलं, कारण की तूप लावल्यावर चिक्की जी आहे ना ती ताटाला चिपकत नाही. त्यामुळे लावून घ्यायचं आणि नंतर ताटात प्लेटमध्ये काढून घ्यायचं मग छानपैकी. तर इथं बघू शकता मी असं काढून घेतलं. थोडीच बनवली मी परत आता बनवेल ही संपल्याच्यानंतर. त्यासाठी असं छानपैकी सेट करून घ्यायचं असं. माझ्याकडून एक चुकी झाली, जेव्हा आपण ताटावर टाकतो ना तेव्हाच थोडं चाकूने कट करायचं. माझं नंतर कट होत नव्हतं, तर असे तुकडे झालेत, पण छान झालेत, खूप छान. माझी अर्धी तर संपून पण गेली. तर भेटूच पण एकदा व्हिडिओत. बाय.